मी समर्थ. नमस्कार धनुराशीच्या माझ्या सर्व भागासारख्या आणि सिंहासारख्या पराक्रमी जातकांनो, माझा मनापासून जय हरी विठ्ठल. तुमची रास म्हणजे साक्षात ताणलेलं धनुष्यबाण आणि डोळ्यासमोर ठेवलेलं अचूक लक्ष. पण गेल्या काही वर्षात तुमची हीच ताकद जणू काही कुठेतरी कुलूप लावून बंद करून ठेवली होती. येत्या 25 जुलैला आषाढी एकादशी येते आणि याच पवित्र सणाच्या अगदी तोंडावर विठ्ठल माऊलीच्या थेट इशाऱ्याने तुमच्या आयुष्यात एक असा भयंकर आणि कडक चमत्कार घडणार आहे, ज्याचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल. पंढरीच्या पांडुरंगाने आता स्वतः तुमच्या पाठीवर हात ठेवलाय आणि जो बाण तुम्ही गेली अनेक वर्षे मारण्यासाठी ताणून धरला होता, तो आता थेट समोरच्या यशाच्या छाताडावर जाऊन ठोकणार आहे. गेली कित्येक वर्ष जे तुमच्या नशिबाचं दार घट्ट आणि गंजलेलं कुलूप लावून बंद होतं, ज्या दाराला उघडण्यासाठी तुम्ही रक्ताचं पाणी केलं, स्वतःची हाडं झिजवली, ते दार आता असा काही दणका देऊन उघडेल की बघणारे बघतच राहतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा पांडुरंगाचा आशीर्वाद तुमच्यावर खरंच होणार आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये आत्ताच जय हरी विठ्ठल लिहून विठ्ठल चरणी आपली हजेरी लावा. कारण माऊलींच्या दरबारात हजेरी लावल्याशिवाय पुढे कोणतीच सुवर्ण संधी टिकत नाही. पण इथेच एक सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे. या अत्यंत पवित्र, शक्तिशाली आणि नाजूक काळात जर तुमच्याकडून एक अतिशय गुपित आणि छोटीशी चूक झाली ना, तर समोर ताटात आलेली ही सोन्याची संधी एका सेकंदात वाळूसारखी हातामधून निसटून जाईल आणि पुन्हा पुन्हा त्याच अंधाऱ्या खड्ड्यात पडाल. काय आहे ती भयानक चूक जी तुमच्या संपूर्ण नशिबाचा गेम फिरवू शकते आणि पांडुरंगाच्या अथांग कृपेने तुमच्या आयुष्यात पैशांचा पाऊस कसा पडणार आहे हे जर नीट समजावून घ्यायचं असेल तर या व्हिडिओची एकही सेकंद न चुकवता अगदी शेवटपर्यंत बघा. कारण पुढे मी ती भयानक चूक आणि सुटका मिळवण्याचा एकमेव उपाय सांगणार आहे. तो ऐकला नाही तर नशीब उघडणारच नाही. अशाच कडक आणि तुमच्या आयुष्याचा चेहरा बदलणाऱ्या माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ती बेल आयकॉन दाबून ठेवा. कारण पुढे येणाऱ्या महत्त्वाच्या व्हिडिओची माहिती तुमच्याकडून चुकूनही मिस होता कामा नये. तुम्ही कधीतरी मध्यरात्री शांत बसून डोळ्यात पाणी आणून स्वतःच्या छातीवर हात ठेवून विचार केलाय का की माझ्यासारखा कष्टाळू, प्रामाणिक आणि सगळ्यांना मदतीचा हात देणारा माणूस नेहमी शेवटच्या रांगेत का उभा राहतो? हा प्रश्न धनुराशीच्या प्रत्येक व्यक्तीला आतून खात असेल. तुम्ही ज्या लोकांचं भलं केलं, ज्यांच्या सुखासाठी स्वतःच्या सुखाचा बळी दिलात, त्याच लोकांनी तुमच्या पाठीत खंजीर खुपसला, तुमचा अपमान केला आणि तुम्हाला अत्यंत वाईट पद्धतीने फसवून रस्त्यावर आणलं. जेव्हा तुम्हाला खरी गरज होती तेव्हा तुमचे म्हणणारे सगळेच लपून बसले आणि तुम्ही अगदी एकटे पडलात, याची मला पूर्ण जाणीव आहे. पण आता डोळे पुसा आणि छाती पुढे काढा. कारण धनुराशीचा हा वनवास, ही भटकंती आता कायमची संपली आहे. तुमचा हा कठीण काळ म्हणजे एक खूप लांब श्वास कोंडणाऱ्या अंधाऱ्या बोगद्यासारखा होता, जिथे उजेडाचा तुकडाही दिसत नव्हता. तुम्ही चाचपडत पडत झडत चालत राहिलात, पण आता तुम्ही त्या बोगद्याच्या अगदी टोकावर आला आहात आणि समोरून साक्षात पंढरीच्या विठ्ठलाचा लख्ख प्रकाश तुमच्या चेहऱ्यावर पडायला सुरुवात झाली आहे. आकाशातील ग्रहांची रचना, तुमचा स्वतःचा राशीस्वामी गुरु आणि कर्माचा देव शनी महाराज आता अशा काही चांगल्या फिरतीवर आले आहेत की ते तुमच्या आयुष्यातल्या या संपूर्ण दुःखाचा कायमचा निकाल लावणार आहेत. हा ग्रहांचा बदल तुम्हाला या संकटाच्या चिखलातून खेचून थेट यशाच्या खुर्चीवर बसवणार आहे. धनुराशीच्या लोकांचा जो बाण हवेतच लटकत होता, तो आता अचूक वेगाने लक्षाचा वेध घेणार आहे. विठ्ठलाच्या एका इशाऱ्यासरशी कित्येक वर्षापासून कोर्ट कचेरीत, नातलगांमध्ये किंवा धंद्यात अडकलेले तुमचे हक्काचे धन, तुमचे लाखो रुपये आता अत्यंत अनपेक्षित मार्गाने तुमच्या खिशात परत येणार आहेत. जर तुम्ही व्यापारी असाल, छोटे मोठे धंदेवाले असाल, तर आत्तापर्यंत जो धंदा अगदी रडत खडत चालला होता, तो आता बुलेट ट्रेनच्या वेगाने धावू लागेल आणि पैशांची आवक प्रचंड वाढेल. नोकरी करणाऱ्या माझ्या धनुराशीच्या भागांना ऑफिसमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी अशी काही मोठी पगारवाढ, मान सन्मान आणि मोठे पद मिळणार आहे, ज्याची तुमच्या शत्रूंनी कधी स्वप्नातही कल्पना केली नसेल. हा सोन्याचा काळ असा सुरू होणार आहे हे मी पुढे सविस्तर सांगणार आहे. पण त्याआधी तुमच्या बाबतीत असं कधी घडलंय का की तुम्ही कष्ट केले आणि क्रेडिट दुसऱ्यानेच लाटलं? तुमची कमेंट मला खाली लिहून कळवा. मला आता सांगा, गेल्या काही काळात तुमच्या घरात सारखी किरकिर, पैशांवरून भांडण आणि एक विचित्र अस्वस्थता का होती? कारण खूप सरळ आहे, तुमचं स्वतःचं मन आतून प्रचंड अशांत, जखमी आणि दुःखी होतं. जेव्हा घराचा मुख्य कणा असलेला धनुराशीचा माणूसच आतून तुटलेला असतो,
तेव्हा त्या घरात सुख शांती कशी नांदणार. पण आता विठ्ठलाच्या कृपेने तुमच्या मनावरचा तो सगळा ताण, ती भीती एका झटक्यात नाहीशी होणार आहे आणि तुमचं मन एखाद्या नदीसारखं शांत आणि तृप्त होईल. जसं तुमचं मन शांत होईल तसा तुमच्या बोलण्यात एक वेगळाच गोडवा येईल आणि घरातली भांडण, कटकटी, गरिबी जादू झाल्यासारखी घरातून पळून जाईल. नवरा बायकोमधील जुने टोकाचे वाद मिटतील, मुलांच्या नोकरीधंद्याचे मोठे प्रश्न सुटतील आणि संपूर्ण कुटुंबात पुन्हा एकदा सोन्याचे दिवस परत येतील. अनेकदा तुम्हाला असं वाटत असेल की जग तुमच्या पाठीमागे तुमच्या लायकीवर संशय घेते, तुमची मस्करी उडवते. जे लोक आज तुमच्या कष्टाला शून्य समजतात, तुमच्या प्रामाणिकपणाला तुमची कमजोरी समजतात आणि तुम्हाला सतत पायाखाली दाबण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्याकडे आता ढुंकूनही पाहू नका. कारण आषाढी एकादशीनंतर काळ असा भयानक पलटी मारणार आहे की हेच निंदा करणारे, हेच तुम्हाला कमी लेखणारे लोक उद्या उभे राहून तुमच्या यशाचे आणि तुमच्या श्रीमंतीचे सगळ्यात मोठे साक्षीदार बनतील. पांडुरंग अशी परिस्थिती निर्माण करेल की ज्यांनी तुम्हाला कठीण काळात नकार दिला, ज्यांनी तुमचे फोन उचलणं बंद केलं, त्यांनाच तुमच्या दारात मदतीसाठी हात पसरावे लागतील. हा निसर्गाचा नियम आहे आणि तुमच्या बाबतीत ही घटना आता 100% घडणार आहे. त्यामुळे कोणालाही तोंडानं उत्तर न देता शांत राहा. तुमची वेळच त्यांना त्यांची खरी जागा दाखवून देईल. हा तुमच्या कठीण प्रवासाचा अगदी शेवटचा आणि सगळ्यात विजयी टप्पा आहे. आत्तापर्यंत तुम्ही ज्या रस्त्यावरून अगदी एकट्याने डोळ्यात पाणी लपवून अपमानाचे कडू घोट पचवत चालत होतात ना, त्याच रस्त्यावर आता एक खूप मोठा इतिहास घडणार आहे. आता तुम्ही सिंहासारखे पुढे चालणार आणि एक खूप मोठी गर्दी, खूप मोठा समाज तुमच्या एका शब्दावर तुमच्या मागे आदराने आणि विश्वासाने चालायला सुरुवात करेल. समाजात तुमचं वजन इतकं वाढेल की मोठ्या मोठ्या लोकांमध्ये तुमच्या शब्दाला अंतिम मान दिला जाईल आणि तुमची एक वेगळीच दहशत आणि ओळख निर्माण होईल. एकाकी पडलेल्या माझ्या धनुराशीला आता खऱ्या अर्थाने राजासारखं वागण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे. पण हा सगळा चांगला काळ आणि विठ्ठलाचा हा मोठा आशीर्वाद पदरात पाडून घेताना माझी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट कान उघडून लक्षात ठेवा. जेव्हा यश आणि पैसा तुमच्या पायाशी येईल तेव्हा मनात 1% घमंड येऊ देऊ नका. जितके मोठे व्हाल तितके साधे राहा, कारण घमंड चांगल्या चांगल्या राजांनाही मातीत मिळवतो. दुसरं म्हणजे विठ्ठलाने नशिबाचे दार उघडले म्हणून आळशी बनून हातावर हात धरून बसू नका. आपल्या ध्येयावरचा तो धनुष्याचा बाण आणि नजर फक्त आणि फक्त लक्षावर ठेवा. आणि तिसरं, ज्यांनी तुमच्या पडत्या काळात तुम्हाला 1 रुपयाची किंवा मानाची साथ दिली नाही, त्या देवाचे आणि त्या माणसांचे आभार मानायला, त्यांचे उपकार लक्षात ठेवायला कधीच विसरू नका. पंढरीच्या पांडुरंगाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी अखंड राहो, हीच विठ्ठलचरणी प्रार्थना. जर तुम्हाला स्वतःच्या मनगटावर आणि विठ्ठलाच्या शक्तीवर पूर्ण विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये आत्ताच जय हरी विठ्ठल लिहून टाका. हा व्हिडिओ संपूर्ण पाहून जर विठ्ठलाची आणि तुमच्या मनगटाची ताकद एकत्र आली असं वाटत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.